माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल मी माझ्या सर्व मातापिता बंधू भगिनींचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच माहिती आहे 5 वर्ष प्रशासन राज होतं, महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आज कामाला सुरुवात झालेली, परंतु आपल्या सर्वात ज्वलंत प्रश्न प्रभाग क्रमांक 1 मधील माझ्या लोहगाव परिसरातील माझ्या मातापिता बंधू भगिनींचे, विशेष करून सोसायटी बांधवांचे आहेत. रोज पाणी मिळालं पाहिजे आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातले जे अर्धवट राहिलेले जे डीपी रस्ते भारत माता रोडचा असेल, त्याचप्रमाणे डी.वाय. पाटील कॉलेजचा रोड असेल, त्याचप्रमाणे खंडोबा माळचा आहे, लिंबाळकर नगरचा, साठेवस्तीचा आणि सर्वात महत्वाचा फायनान्स चौक ते धानोरीचा जो काशीगंगाचा रस्ता आहे, असे आपल्या परिसरातले महत्वाचे जे डीपी रस्ते ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रभाग क्रमांक 1 मधील माझ्या मातापिता बंधू भगिनींना स्वच्छ हवेसाठी आपल्याला परिसरामध्ये प्रदूषण मुक्त आपल्या या ठिकाणी आपल्याला कचरा मुक्त प्रभागासाठी त्यासाठी देखील आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्याचप्रमाणे ट्रॅफिक मुक्त प्रभागासाठी आपण पाहतोय प्रभागामध्ये हा चौक, त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिरचा चौक असेल, या दोन्ही चौकामध्ये 2-2 किलोमीटरच्या रांगा लागतात आपल्याला जाता येता आणि माझ्या मातापिता बंधू भगिनींना खूप मोठ्या समस्येने या ठिकाणी सामना करावा लागत आहे. विशेषतः 2 अधिकारी आपण या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करते की रविवार असून पण सुट्टीचा दिवस असून देखील त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि हे आपल्या परिसरातल्या ज्या काही समस्या आहेत, जे काही कामं आहेत, त्याचं लेखी स्वरूपामध्ये निवेदन आपण माननीय कमिशनर साहेबांना 8 दिवसापूर्वीच दिलेलं आहे. त्याचा पाठपुरावा करून आपण या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन आपल्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपली जी काही समस्या आहे, पाण्याची असेल, रस्त्यांची असेल, ड्रेनेजची असेल, ही 100% मार्गी लावणार आहोत. कारण 2007ला निवडून आल्यानंतर हा जो धानोरीचा रस्ता आहे यासाठी देखील मी अनेक वेळा आंदोलनं केलेली, रोज पाण्यासाठी देखील अनेक वेळा आंदोलन केलेली. त्यामुळे नक्कीच आपल्या आंदोलनाचा विचार करून माननीय आयुक्त साहेब असतील, अधिकारी असेल, तर आपल्या परिसराला, माझ्या लोहगावकरांना असेल, माझ्या या परिसरातल्या बंधू भगिनींना हक्काचं पाणी मिळावं, त्यासाठी हे आंदोलन 100% यशस्वी होणार आहे. आत्ताच पाडाळे साहेबांनी सांगितलं की मंत्रा मोटरांच्या या ठिकाणची आपली पाण्याची टाकी तयार आहे, तर ती 15 दिवसामध्ये पाण्याच्या टाकीचं काम, त्या पाण्याची टाकीवरनं आपल्या जाताना डाव्या बाजूच्या सगळ्या सोसायट्यांना पाणी आपल्याला चालू करणार आहोत. त्यासाठी माझ्या सर्व सोसायटी बंधूंना माझी या ठिकाणी विनंती की आपल्याला ऍप्लिकेशन बनगार्डन या ठिकाणी ऑफिसला प्रत्येक सोसायटीने ऍप्लिकेशन करा, ज्यांचे राहिले असेल त्यांनी कनेक्शन सँक्शन करण्यासाठी. येत्या 15 दिवसामध्ये आपण ती पाण्याची टाकी चालू करणार आहोत. त्याचप्रमाणे डी.वाय. पाटील कॉलेजचा जो रोड आहे तो देखील पोकळे साहेब आलेले आपल्याला, कारण खडीकरण झाले परंतु डांबर न केल्यामुळे अनेक छोट्या 2 व्हीलर असतील, माझ्या माता भगिनींच्या गाड्या घसरतात आणि ऍक्सिडेंट झालेले. पावसाळ्यापूर्वी तो रस्ता देखील लवकरात लवकर डांबरीकरण करावं. कारण आपल्याला माहिती असेल की डी.वाय. पाटील कॉलेजच्या या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या सँक्शन झालेल्या आहेत, त्याची देखील लवकरच कामं चालू करावी. त्यासाठी हे जनआक्रोश आंदोलन आहे. त्याचप्रमाणे खंडोबा या ठिकाणी देखील पाण्याच्या टाकीचं काम लवकर चालू करावं. खंडोबाचा मुख्य रस्ता जो आहे तो देखील लवकर पूर्ण करावा. त्यासाठी हे आजचं आंदोलन आहे. खऱ्या अर्थानं आपले सर्वांचं या ठिकाणी आंदोलनाला खूप मोठ्या संख्येने आपण सामील झालेला आहे. ही समस्या ही तुमची नसून ही माझी समस्या म्हणून आम्ही या ठिकाणी आज आपल्या समोर रस्त्यावर उतरले आहोत. एक नगरसेवका म्हणून, आपले सेवक म्हणून, प्रभागातल्या जनतेची सेवा करण्यासाठी आपण आम्हाला निवडून दिलेले आहे आणि नक्कीच या समस्येचा तढा असतोपर्यंत आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि पूर्ण रोज पाणी त्या प्रभागातले रस्ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, आपल्याच बरोबर असणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा. त्याच साहेबांनी आता सांगितलं कोहिनूरच्या ठिकाणचा देखील ड्रेनेज